विदर्भात वन्य प्राणी आणि मानवी संघर्षाच्या घटना वारंवार घडत आहेत। यातच नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर नागरिकांनी एकत्र येत वन विभाग विरोधात रोष व्यक्त केला। त्यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार नेऊरवाडा गावातील रहिवासी शेतकरी रवी कालसर्पे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीसोबत शेतात कामाला गेले होते। दरम्यान त्यांची पत्नी पाणी आणण्यासाठी कालव्यावर गेली होती। या संधीचा फायदा घेत शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघानं रवी कालसर्पेवर हल्ला केला। यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला। शेतकऱ्याची पत्नी सुमारे अर्ध्या तासानंतर परतली तेव्हा पती मृतावस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली। त्यांनी आरडाओरड करत गावातील नागरिकांना बोलावून घेतलं। घटनेची माहिती पारशिवनी पोलीस आणि वन विभागाला देण्यात आली। दोन्ही विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा नागरिकांनी या घटनेबद्दल रोष व्यक्त केला। वन विभागानं तातडीनं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली। या घटनेनं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।